नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील तमाम पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं सकाळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता तुम्ही म्हणता सर अशा पद्धतीने चेअरवर बसून व्हिडिओ काढत आहेत, काही नवीन आहे का? आता आपण काय करणार आहोत बघा विद्यार्थ्यांनो, काही ज्या अपडेट्स असतात की त्याच्यावर प्रत्येक याच्यावर आपण व्हिडिओ तयार करू शकत नाही. आणि तुम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थी आहात, कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी तुम्ही कनेक्टेड आहात आणि प्रत्येक जी छोटी-छोटी गोष्ट आहे, छोट्या-छोट्या जे काही अपडेट्स असतात, त्या तुमच्यापर्यंत सेपरेटली टाकण्यापेक्षा कलेक्टिव्हली काही मुद्दे आता इथून पुढे आपण सुरू करणार आहोत. चर्चासत्र म्हणा, याच्यातून तुमच्यापर्यंत काही माहिती कलेक्टिव्हली येणार आहे. फक्त ती तुम्हाला व्यवस्थित ऐकायची आहे आणि ऐकून त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. जसं की आता पहिला मुद्दा असा आहे की 10वी उत्तरपत्रिका, छायाप्रत आणि गुणपडताळणी अर्ज भरून मिळतील. आता ही जी काही बातमी आहे की जर तुम्हाला तुमचे मार्क्स आहे, त्या मार्क्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सॅटिस्फॅक्शन झालेलं नाहीये, तुम्हाला असं वाटतं की तुमचे गुण वाढत आहेत, तर मग जी काही प्रॉपर वेबसाईट आहे, जी काही पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट असेल किंवा 10वी बोर्डासाठी जे काही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही 23 मे पर्यंत अर्ज करू शकता आणि तुमचं पुनर्मूल्यांकन जे आहे, त्या ठिकाणी तुम्ही करून घेऊ शकता. काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले असतात, त्यांना परत उत्तीर्ण होण्याची संधी याच्यातून भेटू शकते. फक्त 23 मे लक्षात ठेवा. किती? 23 मे 2026. आता दुसरा जे काही मुद्दा आहे, दुसरी जी काही अपडेट आहे बघा, महाज्योतीद्वारे मोफत टॅब 6 GB इंटरनेट पर डे, जी-नीट, MST CET 2026-28 मोफत प्रशिक्षण. बघा आता याचा सुद्धा एक अर्ज त्या तुम्ही करू शकता महाज्योती पोर्टलवरती. त्याचा अंतिम दिनांक आहे अर्जासाठी 30 मे, बरोबर. 30 मे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. महाज्योतीद्वारे मोफत टॅब आहे आणि जी नीटचं मार्गदर्शन आहे, त्याचं प्रशिक्षण आहे 2 वर्षासाठीचं. चांगला उपक्रम आहे. ओके. तर बाकीच्या गोष्टी मी काही त्या ठिकाणी सांगणार नाही, की 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. 10वीच्या टक्केवारी व आरक्षणानुसार त्या ठिकाणी निवड होईल. महाराष्ट्राचा रहिवासी असावा. हे त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करणार आहात, त्या ठिकाणी ही माहिती तुम्हाला भेटून जाईल. ओके. आता पुढचा जो मुद्दा आहे पहा. आता जे जे विद्यार्थी समजा त्यांची 12वी किंवा 15वी आहेत, त्यांनी आता हे ऐका. समजा महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी विकास विभाग जो असतो, त्याच्यामध्ये जवळपास 478 वॉचमन पदाची भरती त्या ठिकाणी आहे. त्याचा सुद्धा अर्ज तुम्ही त्या प्रॉपर वेबसाईट वरती जाऊन भरू शकतात. त्याची जी काही वयोमर्यादा असेल, फी असेल, त्याचं जे स्ट्रक्चर आहे. आता बाकीच्यांनी पण ऐका, तुम्ही 5वी ते 10वी चे विद्यार्थी आहात, भविष्यामध्ये तुम्ही या एक्झाम देणार आहात. त्याच्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी हे ऐकणं गरजेचं आहे. फक्त त्याच विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकणं असं काही नाही. तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की महाराष्ट्र राज्याचं काही आदिवासी विकास विभाग असतो, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने पदं सुटलेली आहेत. ओके. पुढचा मुद्दा जर तुम्ही पाहिला तर CTET आहे. केंद्रीय शिक्षण पात्रता चाचणी जी आहे, याचा सुद्धा आपण पूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे. परत एकदा सांगतो, अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक ही 10 जून 2026 आहे. या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. शिक्षक पात्रतेसाठीचे जी पेपर असतात, ते पात्र झाल्यानंतर तुम्ही परमनंट टीचर म्हणून त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करू शकता. याचे सुद्धा फॉर्म सुटलेले आहेत. पोस्ट SSC डिप्लोमा प्रवेश बघा, 10वी नंतर पदविका म्हणजे डिप्लोमा जे आहे, त्याच्या प्रथम वर्षासाठीचे जे काही फॉर्म आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी सुटलेले आहेत. 22 जून 2026 पर्यंत त्या ठिकाणी अर्ज स्वीकृती आहे. मग त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागतील, प्रोव्हिजनल असेल, हरकत घेण्याची कालावधी असेल आणि फायनल मेरिट लिस्ट ही 2 जुलै 2026 त्या ठिकाणी लागणार आहे. ओके. आता जे काही ITI ला ऍडमिशन घेणार आहेत, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी
10वी पास नापास बघा आता पात्रता काय सांगितलेली आहे. आय-टी-आय जर तुम्हाला करायचं असेल, जो विद्यार्थी नापास असेल तो सुद्धा आय-टी-आयला जाऊ शकतो. म्हणून त्यांनी सरळ सरळ सांगितलेले पात्रता पास आणि नापास. म्हणजे 10वी मध्ये तुम्ही पास असताल किंवा नापास असताल तरी तुम्ही इथं आय-टी-आयला ऍडमिशन घेऊ शकता. फीचं स्ट्रक्चर असेल अंतिम तारीख 21 मे पर्यंत आहे. बघा ह्या त्या ठिकाणी काही ज्या गोष्टी आहेत प्रॉपर एका विषयासाठी आपण व्हिडिओ नाही बनवू शकत, म्हणून कलेक्टिव्हली माहिती सांगण्याचा काही वेगळा प्रयोग या ठिकाणी मी करत आहे. व्हिडिओ परत एकदा जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, व्यवस्थित जर पाहिला की सरांनी कोणते मुद्दे सांगितले. सीटीटी असेल, त्याच पद्धतीने आय-टी-आयच्या ऍडमिशन बद्दल बोललो मी. डिप्लोमाचे प्रवेश सुरू झालेले आहेत. आदिवासी विभागामध्ये भरती आहे. हे तुम्ही प्रॉपर इंटरनेटवर जाऊन किंवा जे काही ऑथराइज सेंटर असतात फॉर्म भरून देणारे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. महाज्योती पोर्टल आहे किंवा तुमच्या 10वी मध्ये तुम्हाला कमी गुण भेटलेले आहेत, तुम्हाला कुठेतरी हरकत आहे की बाबा आपल्याला या ठिकाणी चांगले गुण येणार होते, तर त्याचे सुद्धा फॉर्म सुटलेले आहेत. तर असे हे काही कलेक्टिव्ह माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा भरपूर विषय आहेत. जसं की तुम्ही जर पाहिलं तर आता कॉकरोच जनता पार्टी हा फेमस मुद्दा सध्या गाजत आहे. 13 मिलियन त्याचे जवळपास फॉलोअर्स झालेले आहेत. काय त्या ठिकाणी आपण म्हणतोय की सोशल मीडियाच्या मार्फत काहीही होऊ शकतं. तर बाकीचा मुद्दा जर सांगायचा झाला, ते काही थोडंसं पॉलिटिकल होईल म्हणून मी काही जास्त बोलत नाहीये त्याविषयी. आपलं चॅनल हे एज्युकेशनचं चॅनल आहे. त्या ठिकाणी पॉलिटिकल चर्चा करणं योग्य आहे. पण माहिती पाहिजे की कॉकरोच जनता पार्टी हे सुद्धा आता एक उदयास आलेला घटक आहे. बरोबर. बाकीच्या गोष्टी सांगायचं झालं तर पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी मदरशांसाठी वंदे मातरम आता कंपल्सरी केलेलं आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात तर आहेच आहे. बरोबर. आता सरकारमधले काही त्या ठिकाणी 92% निर्णय हे अंमलबजावणीमध्ये थेट येत आहेत. बघा आता सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पण माहिती पाहिजे की आपल्या सरकारमध्ये काही डिसिजन घेतले जातात आणि त्याची अंमलबजावणी केली जाते. पण तरी सुद्धा 8% आपण जर पाहिलं 92% जर डिसिजनची अंमलबजावणी होत असेल तर 8%ची डिसिजनची अंमलबजावणी का होत नाही? बरोबर. हा पण एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आपण हायलाइट केला पाहिजे. 92% होतात मग 8% काय नाही. जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये आहात, गव्हर्नमेंटच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही तिथं जे काही मुख्यालय असतात, सचिवालय आहे, तिथं डिसिजनची अंमलबजावणी 100% होणं खूप गरजेचं आहे. तर कुठेतरी महाराष्ट्र असेल हा प्रगतीपथावरती जाऊ शकतो. आता एक वेगळा मुद्दा विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे की आता तुम्ही पाहिलं गॅस टंचाई आहे. आता या गॅस टंचाईमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये डायमिथाइल इथर गॅस तयार करण्यात येतो. याची एक फॅक्टरी आहे तिथे ओपन करण्यात आली, जी की आपल्या गॅसमध्ये आता आपलं गॅस मधलं कॉम्बिनेशन जर तुम्ही पाहिलं, जे काही मिथेन असेल, प्रोपेन असेल, हे ज्वलनशील गॅसेस आहेत. हे त्या ठिकाणी यूज केले जातात. आता गॅस तुटवडा असल्यामुळे काही गोष्टींची आयात आपल्याकडे आता होत नाहीये. तर त्याला पर्यायी मार्ग म्हणून नक्कीच त्या ठिकाणी एक चांगला डिसिजन डायमिथाइल इथर गॅस हा हा आता गॅस टाकीमध्ये ऍड केला जातोय. हे मुद्दे मी तुम्हाला का सांगतोय रे, की तुम्ही चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. जसं की गॅसची टाकी आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो. दैनंदिन जीवनामधले आपला अविभाज्य घटक आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर चर्चा करू शकता की आपल्याकडे आता एक नवीन इंडस्ट्री उदयास येत आहे की डायमिथाइल इथर गॅस हा त्या ठिकाणी टाकीमध्ये ऍड केला जाणार आहे. जे या जीकेचा जनरल गोष्टी ज्या की विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे, त्याच्यामध्ये चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे किंवा या गोष्टी पण आपल्या अवतीभोवती घडत आहेत. त्याच पद्धतीने शिष्यवृत्तीचा निकाल लागला चांगला, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत. टफ पेपर होता मी सांगायचं झालं तर. हा जो काय पेपर होता हा 5वी स्कॉलरशिपचा पेपर वर्षभर जरी मुलांनी अभ्यास केला होता असेल, पण त्याची काठिण्य पातळी ही नक्कीच जास्त होती. बरोबर आहे ना? शासनाने याच्यावर थोडासा विचार करावा की त्याची काठिण्य पातळी खूप हार्ड नसावी. विद्यार्थ्यांना कमी जर मार्क पडले, नक्कीच त्यांना सवय होते. कमी मार्क पडल्यानंतर ते कधी-कधी दूर पण जातात अशा स्पर्धा परीक्षांपासून. त्याच्यामुळे त्याची काठिण्य पातळी ही मॉडरेट असावी माझ्या मते. बरोबर.
तर तुम्हाला काय वाटतं ते मत तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. अजून सांगायचे मुद्दे जर झाले, आता सध्याचा गाजलेला जो पेपर फुटीचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये पेपर फुटीमध्ये RCCचे जे काही मोठेगावकर सर आहेत ते अडकलेले आहेत. त्याच्यानुसार आता काही खाजगी क्लासेससाठी नियमावली जाहीर होणार आहे. बघूया, नियमावली जाहीर झाली तर आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच ती डिस्कस करूया. 20% इथेनॉल आता पेट्रोलमध्ये मिसळलं जाणार आहे. म्हणजे पूर्वी इथेनॉलचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी कमी असायचं. पण आता काय झालेलं आहे, इंधन तुटवडा झालेला आहे आणि इंधन तुटवड्यामुळे पेट्रोलमध्ये आता 20% इथेनॉल हे जास्तीचं मिक्स केलं जाणार आहे. बरोबर आहे ना? आणि तुम्ही जर पाहिलं की आता देशभरामध्ये किंवा सगळ्या ठिकाणी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगा दिसत आहेत. का तर आयात जी आहे, साठा जो आहे, तो कुठेतरी कमी पडत चाललेला आहे. तेव्हा ना असं म्हणतायत की जूनमध्ये शाळा ज्या आहेत त्या ऑनलाईन भरवल्या जातील. बघूया आता काय होतंय त्यावेळेस. आणि लॉकडाऊन सुद्धा पडू शकतं. हे पण असं न्यूजमध्ये आहे. ते काय प्रॉपर होईलच असं नाही. ठीक आहे. तर हा एक जनरल प्रयोग होता. काही कॉमन गोष्टी कलेक्टिव्हली सांगणं पण खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी व्हिडिओ बनवणं, त्या ठिकाणी एक-एक गोष्ट सांगणं. कलेक्टिव्हली मी एक जवळपास 10-15 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, तर या 10-15 गोष्टी तुम्हाला नक्कीच तुम्ही व्यवस्थित ऐकलेल्या असतील. तर कुठेतरी तुम्ही चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. मग ती चर्चा कुठे असू द्या. तुम्ही शाळेमधले विद्यार्थी आहात. आत्तापासून या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे, की चाललंय काय? बरोबर? आणि सोशल मीडियावरती खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. पण तुमच्या गरजेच्या कोणत्या आहेत? हे महत्वाचं आहे. तुम्ही विद्यार्थी दशेत आहात. पालक म्हणून त्या ठिकाणी आपला पाल्य काय पाहतोय किंवा आपल्या पाल्याला अशा गोष्टीच माहिती असाव्या हे सुद्धा पालकांनी विचार केला पाहिजे. म्हणून आपला हा प्रयोग आहे. इथून पुढे काही कलेक्टिव्ह गोष्टी अशाच पद्धतीने आपण चर्चासत्रात टाइप ओके आपण राबवणार आहोत. काही दिवसांनी लवकरच लाईव्ह येणार आहोत. आपले सबस्क्रायबर जर वाढले तर आपण लाईव्ह मध्ये सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील ते आपण सोडवणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थांबूया आपण.